तर कसं काय मंडळी, मी असा पराशर पालेकर, कोकणचा यूट्यूबर आणि ब्लॉगर. तर आज होतो मी सध्या घरीच. काल मॅच बघायला गेलो होतो. तर आज दुपारी लेट उठला. आज कुठे जाणं झालंच नाही. आज जायचं होतं रत्नागिरीला. खरं तर गिंबल वगैरे घेण्यासाठी माझ्यासाठी हवं होतं, तर तिकडे जाणार होतो. तर आज जायला झालंच नाही. म्हटलं आज लेट उठलो झोपून. 1:30च्या दरम्यान, हो 1:30च्या दरम्यान काहीतरी झोपून उठलो मी. त्याच्यानंतर मग होतो जरा असंच सहज घरी. ब्रश वगैरे केला त्यांच्यात, तर उठलो, जेवलो वगैरे होतो असंच बसून. म्हटलं संध्याकाळ होत आले. म्हटलं आता ब्लॉग करूया. आता घरीच आहे म्हटलं तर काहीतरी ब्लॉग टाकूया. आपलं सहज बसून तर काय होणार नाही. आपल्याला जर पुढे सक्सेस व्हायचं असेल तर ब्लॉगिंग चालू ठेवावी लागणार भावानं. सध्या ना लाईफमध्ये प्रॉब्लेम चालले आहेत माझ्या वेळी. म्हणजे दुपारी उठल्यानंतर जरा हे करत होतं तिथं. लाईटीचा ह्या करायचो बोर्ड येते बाई, वायर टाकली तर उलट मलाच शॉक लागला. म्हणले काहीतरी करायला लागलं तर कांडच होतात तिथे. सोबत काय बोलणार. म्हणजे मलाच शॉक लागला उलटवरती. एवढा झणझणत होता ना हात, काय बोलू. मग काय होतो तसंच बसलेलो. नंतर काय म्हटलं जाऊया इकडे कुठेतरी बाहेर. तरी मूड होतच नव्हता कुठले जायचं, म्हणून घरातच बसलो. परत काय करू समजत नव्हतं. तर आता म्हटलं काय करणार. तर आलो टेरेसवरती. हे बघू शकता, हे आमचा असा टेरेस. आमच्या घराच्या वरती असा मी हे बघू शकता, आमच्या घराच्या मागचा व्ह्यू. इकडे घर आहेत, खाली 2-3 घर आहेत. इकडे पाठीमागे सुद्धा घर आहेत. बंद केली ही तुमची वाट, कसं आहे, बंद केली ही तुमची वाट, ठेवा उतरून डोईचे माठ. बंद केली ही तुमची वाट, ठेवा उतरून डोईचे माठ. पेंद्या सुद्धा मला जाऊन सांगू नका, मथुरेच्या बाजाराला जाऊ नका. कायदा कायदा हा हुकूम देवांचा, कायदा कायदा हा हुकूम देवांचा. आई काय असं नमन प्रेमी असा, त्यामुळे गाणं तोंडातच बसला असा. आवाज तुटक्या फुटक्या आवाजाच म्हटलं असं, पण ते चांगलं म्हटलं, त्या काय कारणच नाही, विषयच नाही. तर हे गाणं म्हटलंय सिद्धेश मैस्त्री. एकदम नामवंत बुवा आहेत ते, म्हणजे शाहीर आहेत. म्हटलं तर शाहीर नमन, त्यांचं नमन असं उत्कृष्ट असा, त्यांचंही गाणं असा नमनमधलं. माझ्या आज काही कंटेंटच नाही भेटत आहे बघा. तर ब्लॉग टाकायला काय करू, काय बोलू, काय समजतच नाही बाई. तोंडाला येतोय ते बोलतोय आपला, काय गाणे म्हणतोय आणि काय करतोय ते करतोय. सध्या रिलेशनशिप पण वाट लागले भाई, माझ्या पूर्ण वाट लागले. तर आता काय सध्या मी एकटाच आहे. तर काहीच कमेंट करून सांगा, ज्या घरी घरी असणार त्यांना काही बोर होत नाही काय. मला तर जाम बोर झालेला. घरीच होतो म्हटलं तर जाम बोर, काहीच करू असं वाटतच नव्हतं. गाडी असती तर गेलो असतो कुठेतरी बाहेर फिरायला, पण माझ्याकडे गाडीच नाही ना. मी जातो आपलं कुठे ब्लॉग वगैरे गाडीत असते तर बाहेर कुठे फिरायचं असेल तर बसनेच जातो. तर गाडीसुद्धा घ्यायची आहे बाई, स्वप्न आहे बाई. ड्रीम बाईक आहे माझी कोणती तरी. तुमची कमेंटमध्ये सांगा नक्की कोणती ड्रीम बाईक, कमेंटमध्ये लगेच सांगा. पोरं पण नाही क्रिकेट खेळायला बाई, कुठे गेली. रोज असतात तर क्रिकेट खेळतात इकडे, तर मी जातो मध्ये मध्ये खेळायला संध्याकाळचा वेळ असेल तर. आज पोरंच नाही कोण आलेत क्रिकेट खेळायला, तर आज नाही, आज गेलोच नाही. मग आमच्या मागे इकडेच असतात, मागाशी दाखवले तिकडे. हे बघा इकडे, इकडे आमचं मैदान असं पाठीमागे, म्हणजे मोठ्याशी मळा पसरल्या, तिकडे आम्ही खेळतो क्रिकेट. तर आज कोण पोरं झाले ना, त्याच्यामुळे मी गेलोच नाही. तर मित्राला कॉल लावतो आणि बघतो रात्री जरा प्लॅन, कुठे काय जायचं होतं काय बाई. कुठे नमन वगैरे असला तर नक्कीच मी लाईव्ह जाईन आज यूट्यूबला, आणि तुम्ही बघू शकाल. बघतो कुठे आज कॉल लावून नमन असा, कारण ते आणि आमच्या वाडीतला पोरगा एक असतात, त्यांचं नमन असतं. ते ठरलेलं, ते ढोलकी वाजवायला जातात ते, त्यांच्यासोबत जाईन कदाचित गेलो तर. आधी विचारून बघायला लागेल कुठे नमन आहे काय, तर जाईन नक्कीच. चला तर बाय. आता काही कंटेंट उरलाच नाही, म्हटलं चला तर बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा नक्की. आपल्या भावाला
आपल्या भावाला लगेच भाई सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर वाढवायचे लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवायचे. प्लीज भावानो सपोर्ट करा. काही कोकणी माणूस आहे रे, कोकणी माणसाला सपोर्ट नाही करता तर कोणाला करणार भाई.